नमस्कार मंडळी. आजचा विषय खूपच महत्त्वाचा आहे. कित्येक कुटुंब पिढ्यानपिढ्या ज्या एका समस्येमुळे कायदेशीर त्रासात अडकली होती, त्या तुकडेबंदी कायद्यातील अडकलेल्या व्यवहारांवर शासनाने आता एक जबरदस्त तोडगा काढला आहे. एका नवीन अध्यादेशाने आणि अगदी सोप्या कार्यपद्धतीने हे सगळे व्यवहार आता नियमित होणार आहेत. चला तर मग ही संपूर्ण प्रक्रिया सोप्या आणि अधिकृत भाषेत समजून घेऊया, जेणेकरून अनेकांच्या हक्काचा मार्ग मोकळा होईल. तलाठी मित्र या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. येथे तुम्हाला तलाठी, ग्राम महसूल अधिकारी यांना त्यांचं ऑनलाईन ऑफलाईन कामकाज, महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागातले ताजे अपडेट्स, शासन निर्णय आणि महसुली बाबींबद्दल सविस्तर मार्गदर्शन मिळेल. एवढंच नाही तर शेतकरी बांधवांसाठी ई-पीक नोंदणी, पीएम किसान योजना आणि शासनाच्या इतर महत्त्वाच्या योजनांचे अपडेट्ससुद्धा इथे दिले जातात. आमचा उद्देश एकच आहे, तलाठी आणि महसूल अधिकाऱ्यांना त्यांच्या कामात मदत करणं आणि शेतकऱ्यांपर्यंत योग्य माहिती पोहोचवणं. त्यामुळे नियमित अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनची बेल नक्की दाबा. चला, आजच्या या माहिती सत्रामध्ये आपण काय काय पाहणार आहोत यावर एक नजर टाकूया. सगळ्यात आधी मूळ समस्या काय होती आणि त्यावर नवीन उपाय काय आहे हे समजून घेऊ. त्यानंतर या योजनेचा लाभ नक्की कोणाला मिळणार आहे ते पाहू. मग सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे नागरिकांनी नक्की काय करायचं ती कार्यपद्धती जाणून घेऊ. पुढे अधिकाऱ्यांची जबाबदारी काय आहे ते बघू आणि शेवटी लक्षात ठेवण्यासारखे सर्वात महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत ते पाहू. चला तर मग आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. मूळ समस्या नक्की होती तरी काय आणि त्यावर शासनाने कोणता प्रभावी उपाय आणला आहे? हा एक प्रश्न कदाचित अनेक वर्षांपासून कित्येकांना भेडसावत असेल, नाही का? की आपली जमीन तुकडेबंदी कायद्याच्या चक्रात अडकली आहे का? जर याचं उत्तर हो असेल तर मग हा भाग शेवटपर्यंत अगदी काळजीपूर्वक बघा, कारण तुमचा अनेक वर्षांपासूनचा प्रश्न आता सुटण्याच्या मार्गावर आहे. बरं, आधी आपण समस्येच्या मुळाशी जाऊया. अडचण नेमकी काय होती? तर बघा, 1947च्या तुकडेबंदी कायद्यानुसार प्रमाणित क्षेत्रापेक्षा कमी जमिनीची खरेदी विक्री अवैध मानली गेली. पण तरीही असे हजारो व्यवहार झाले आणि कायद्याच्या नजरेत ते अवैध असल्यामुळे खरेदीदारांची नावं 7/12वर मालक म्हणून कधी लागलीच नाहीत. पण आता हे चित्र पूर्णपणे बदललं आहे. शासनाने एक खूप मोठा आणि धाडसी निर्णय घेतलाय. पूर्वी जे व्यवहार अवैध होते आणि ज्यांना नियमित करण्यासाठी मोठा दंड भरावा लागायचा, तेच सगळे व्यवहार आता मानवी नियमित म्हणजेच डीम्ड रेग्युलराइज्ड मानले जातील. आणि यातली सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी म्हणजे यासाठी कोणताही दंड किंवा प्रीमियम भरावा लागणार नाही. ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. आता साहजिकच मनात प्रश्न येतो की या नवीन योजनेचा फायदा नेमका कोणाला होणार? कोणती प्रकरणं यासाठी पात्र ठरणार आहेत? चला, तेच पाहूया. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे या तारखांकडे नीट लक्ष द्या. हा नवीन नियम 15 नोव्हेंबर 1965 पासून ते 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत म्हणजे या तब्बल 59 वर्षांच्या मोठ्या काळात झालेल्या सर्व व्यवहारांना लागू आहे. जर आपला व्यवहार या काळातला असेल तर ही माहिती थेट आपल्यासाठीच आहे. या तारखा लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे बरं का. आता हा मानव नियमित शब्द जरा समजून घेऊया. ऐकायला थोडासा कायदेशीर आणि जड वाटत असला तरी याचा अर्थ अगदी सोपा आहे. मानव नियमित म्हणजे शासनाने आता तो व्यवहार कायदेशीर आहे असं गृहीत धरलं आहे. म्हणजे त्यासाठी आता वेगळी परवानगी घ्यायची किंवा कुठल्याही किचकट प्रक्रियेत अडकायची अजिबात गरज नाही. फक्त काही अटींची पूर्तता झाली की आपला व्यवहार नियमित झालाच म्हणून समजा. पण एक मिनिट, हा नियम सगळ्याच जमिनींना लागू आहे का? तर नाही. इथे एक महत्त्वाची अट आहे. ही जमीन अकृषिक म्हणजेच नॉन ॲग्रिकल्चरल वापराच्या क्षेत्रात असायला हवी. उदाहरणार्थ महानगरपालिका, नगरपालिका किंवा नगरपंचायत हद्दीतलीच जमीन. त्याचबरोबर MMRDA सारख्या विकास प्राधिकरणाच्या अखत्यारीतली जमीन, कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतली जमीन किंवा ज्या भागांसाठी निवासी, व्यावसायिक किंवा औद्योगिक वापराचा आराखडा मंजूर झालेला आहे, अशा सर्व जमिनींना हा नियम लागू होईल. चला, आता आपण या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. म्हणजे आपल्याला नेमकं करायचं काय आहे? शासनाच्या कार्यपद्धतीमधील म्हणजे SOP मधील मुद्दा क्रमांक 5 आपल्याला याच प्रक्रियेबद्दल सविस्तर मार्गदर्शन करतो. इथे 4 वेगवेगळ्या कायदेशीर शक्यता आहेत. आपली केस यातल्या नेमक्या कोणत्या प्रकारात बसते हे अगदी काळजीपूर्वक ओळखा आणि मग त्यानुसार योग्य कार्यवाही करा. पहिली शक्यता, समजा आपला खरेदीचा दस्त नोंदणीकृत झाला होता, त्यावर तलाठ्यांनी फेरफारही मंजूर केला होता, पण काही काळानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तो फेरफार तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन या कारणास्तव रद्द केला. असं जर झालं असेल तर आता आपल्याला घाबरण्याची गरज नाही. आपल्याला फक्त संबंधित तलाठी कार्यालयात जाऊन नव्याने फेरफार नोंद घेण्यासाठी अर्ज करायचा आहे.
दुसरी शक्यता, आपला दस्त नोंदणीकृत आहे पण खरेदीदाराचं नाव सातबाराच्या मालकी हक्क सदरात म्हणजे भोगवटादार म्हणून दाखल न होता चुकून इतर हक्क रकान्यात नोंदवलं गेलं आहे. अशा परिस्थितीत हे नाव मालकी हक्कात आणण्यासाठी म्हणजेच योग्य ठिकाणी आणण्यासाठी आपल्याला तलाठी कार्यालयात एक साधा अर्ज सादर करायचा आहे. आता तिसरी शक्यता अशी आहे की खरेदीदाराचं नाव मालकी हक्काच्या रकान्यात बरोबर दाखल झालं आहे, पण खबरदारी म्हणून सातबाराच्या इतर हक्क रकान्यात तुकडेबंदी कायद्यास अधीन असा एक शिरा नमूद आहे. आता या नवीन नियमामुळे हा शिरा निरर्थक झाला आहे, त्यामुळे तो काढून टाकण्यासाठी आपल्याला तलाठी कार्यालयात अर्ज करायचा आहे. आणि ही आहे चौथी आणि बऱ्याच ठिकाणी आढळणारी शक्यता. आपला खरेदीचा दस्त नोंदणीकृत आहे पण त्याची नोंद तलाठी दप्तरी कधी झालीच नाही, म्हणजे फेरफार घेतलाच गेला नाही. अशावेळी आपल्याला तो नोंदणीकृत दस्त आणि जमिनीच्या ताब्याचे पुरावे जोडून फेरफार नोंद घेण्यासाठी तलाठी कार्यालयात अर्ज सादर करायचा आहे. आपली परिस्थिती यात कुठे बसतीये ते तपासा आणि योग्य पाऊल उचला. जरी सविस्तर माहिती आपल्याला खरंच उपयोगी वाटत असेल तर एक छोटीशी विनंती आहे, तलाठी मित्र चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे शासनाचे असे महत्त्वाचे निर्णय आणि कार्यपद्धती आपल्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील. हे झालं की नागरिकांनी काय करायचे ते. पण आता महसूल विभागातले अधिकारी आणि कर्मचारी त्यांची काय जबाबदारी आहे, तर कार्यपद्धतीमधील मुद्दा क्रमांक 6 हा खास त्यांच्या कर्तव्यांबद्दलच सांगतो. शासनाने अधिकाऱ्यांवरही अगदी स्पष्ट जबाबदारी टाकली आहे. तहसीलदार आणि मंडळ अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात 15 ऑक्टोबर 2024 पूर्वी झालेले असे सर्व व्यवहार स्वतःहून शोधून काढायचे आहेत. इतकंच नाही तर लोकांना अर्ज करण्यासाठी आवाहन करणं, त्यांना मदत करणं आणि मार्गदर्शन करणं हे त्यांचं कर्तव्य आहे. तसेच नोंदणी कार्यालयाकडून आलेल्या प्रकरणांवर कोणताही उशीर न करता फेरफार मंजूर करून त्याची नोंद सातबारावर घ्यायची आहे. चला तर मग या संपूर्ण विश्लेषणाचा सार काय? आपण आत्तापर्यंत जे काही पाहिलं त्यातले सगळ्यात महत्त्वाचे आणि लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे कोणते ते एकदा झटपट बघून घेऊया. हे बघा, आम्ही जी काही माहिती देत आहोत ती पूर्णपणे अधिकृत आहे. त्याचा आधार आहे 4 नोव्हेंबर 2023 रोजी आलेला शासन परिपत्रक. त्यामुळे ही माहिती 100% अचूक आहे याची खात्री बाळगा. तर या 4 गोष्टी डोक्यात पक्क्या ठेवा. 1. 1965 ते 2024 या काळात झालेले तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करणारे अकृषिक जमिनीचे व्यवहार आता कायदेशीर मानले जातील. 2. यासाठी कोणताही दंड किंवा फी नाही, ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. 3. आपल्याला स्वतःहून तलाठी कार्यालयात अर्ज करून रेकॉर्ड अपडेट करून घ्यावं लागेल. आणि 4. महसूल अधिकाऱ्यांवर ही प्रक्रिया जलद आणि सुलभपणे पूर्ण करण्याची स्पष्ट जबाबदारी टाकण्यात आली आहे. तर ही होती तुकडेबंदी कायद्यातील अडकलेल्या व्यवहारांना नियमित करण्याबद्दलची संपूर्ण आणि अधिकृत माहिती. अशीच उपयुक्त माहिती पुन्हा चुकवू नये यासाठी तलाठी मित्राला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हो, ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामुळे आपल्या मित्रपरिवारात आणि व्हॉट्सॲप ग्रुप्सवर नक्की शेअर करा. आपल्या एका शेअरमुळे कुणाचं तरी अनेक वर्षांपासून अडलेलं काम खरंच मार्गी लागू शकतं. आपण सर्वांनी वेळ काढून ही महत्त्वाची माहिती समजून घेतली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.